तुम्ही सांगताय हे मुद्दे खरंच महत्त्वाचे आहेत. पण आज ना गोंधळ इतका आहे आमच्यासारख्या सामान्य माणसांचा, की कारण डाएटचे इतके प्रकार आहेत, की रोज 2दाच खा किंवा दर 2 तासांनी खा. फक्त कीटो डाएट करा, म्हणजे फक्त पनीर आणि या सगळ्या गोष्टी खा किंवा फक्त प्रोटीनवर भर द्या, कार्बोहायड्रेट्स कमी करा. तर नेमकं काय कसं बघायचं आणि ज्याच्यामुळे आपलं आहारही योग्य होईल, पचनही व्यवस्थित होईल आणि आरोग्य मेन उत्तम राहील? निरंजन, इथे ना आयुर्वेद खूप छान पद्धतीने याला एक्सप्लेन करतं. म्हणजे याच्यासाठी आहारासाठी, पचनासाठी आयुर्वेदामध्ये आहारविधी विशेष आयतन म्हणून एक मोठा अध्याय सांगितला आहे. म्हणजे तुम्ही कधी खाल्लं पाहिजे, कुठल्या व्यक्तीने कसं खाल्लं पाहिजे, खाताना सुद्धा कसं बसलं पाहिजे, पाणी किती पिलं पाहिजे किंवा काय पदार्थ खाल्ले पाहिजे, या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये अतिशय डिटेल दिल्या आहेत. आता आपण पाहतो की खरं पाहिलं तर लोक बऱ्यापैकी कॉन्शियस आहेत. म्हणजे मी काय माझ्या शरीरामध्ये सगळे विटॅमिन्स मिनरल्स मिळतात की नाही, किंवा मी हेल्दी आहे की नाही, किंवा मी आता पाहते की बरेचसे पेशंट रिपोर्टसुद्धा अगदी पिरियडिकली करून घेतात की नाही, कॅल्शियम तर कमी नाही आहे ना, आणि मग त्याच्यासाठी सप्लिमेंट्स वगैरे सगळे घेतले जातात. सो इथे सप्लिमेंट्स घेणं हे करेक्शन झालं. पण जर तुम्हाला मूळ तुमचं व्यवस्थित हे करायचं असेल तर तिथे परत आहार विचार येतो. आणि मग आयुर्वेद काय सांगतो इथे, की तुम्ही सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत तुम्ही स्वतःविषयी कॉन्शियस होऊन एक स्वतःचं एक व्यवस्थित शेड्यूल बनवा. प्रत्येक गोष्ट तुम्ही ऐकावे जनाचे, करावे मनाचे, बरोबर. तर इथे आपल्या आयुर्वेदात काय सांगितलं की एक बसल्यानंतर तुम्ही जेवायला बसल्यानंतर त्या ताटात काय काय असावं किंवा तो आहार कसा असावा, त्याच्यामध्ये कुठले कुठले घटक असावे, याच्याविषयी खूप सुंदर एक्सप्लेनेशन आहे. की षड्रसात्मक आहार सांगितला आहे. म्हणजे इथे मधुर, आम्ल, लवण, कटू, तिक्त, कषाय असा आहार म्हणून घ्यायला सांगितलं. सो हा प्रत्येकासाठी आहे. म्हणजे अगदी लहान अबालवृद्धांसाठी. म्हणजे इथे किटो डाएट किंवा तुमचं बाकीचे जे आहार प्रकार आहेत हे या गोष्टींचा विचारच केलेला नाहीये. पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही जेव्हा बसता तेव्हा हा सगळ्या पद्धतीचा आहार, तिथे सगळे रस असलेला आहार असावा. पण आता हा आहार कधी खावा, तुम्ही कधी घ्यावा, जेव्हा तुम्हाला भूक असेल तेव्हा. 5 नियम खूप महत्त्वाचे आहेत आहाराच्या बाबतीत, की जर तुम्हाला भूक असेल तर तुम्ही खा, आणि ते केव्हा खाल्लंच पाहिजे. जर भूक नसेल तेव्हा अजिबात खाऊ नका. ठीक आहे. दुसरी गोष्ट म्हणजे सावकाश खा. तर सावकाशचा अर्थ तुम्ही सांगू शकाल का मला? सावकाश म्हणजे आपण म्हणतो की 32 वेळा एक घास चावून खा, पण एवढं होत नाही प्रत्येकाकडनं. तर ऍक्च्युली हे पण आहेच आहे. पण सावकाशचा अर्थ महत्वाचा एक आहे की अवकाश, म्हणजे थोडीशी जागा सोडून मग खा. म्हणजे जर पोटाचे आपण जर 4 भाग केले तर 2 भाग हे तुमच्या घन पदार्थासाठी, 1 भाग तुमच्या लिक्विड गोष्टी ज्या आहेत, आणि 1 भाग जे आहे तो रिकामा सोडा. म्हणजे ते ग्राइंडिंग जे आहे आहाराचं ते सगळं छान होऊ शकतं. साधी गोष्ट आहे ना, की आपण जर बघितलं तर आपण एखादी खोबऱ्याची चटणी वगैरे करत असू तर पूर्णपणे मिक्सरमध्ये वरपर्यंत जर हे सगळं भरलं तर ती चटणी नीट होणार नाही. तुम्ही जर ग्राइंड करायचा प्रयत्न केला तर मग ती आई किंवा घरातली व्यक्ती काय करते, ते थोडंसं काढून घेते, मग त्याच्यात थोडंसं पाणी टाकते आणि मग ती ग्राइंड करते, आणि मग तेव्हा ती छान मिळून येते. सो पहिल्यांदा पोटाला अगदी तडस लागेल इतका आहार घेऊ नका. हे खूप महत्वाचं आहे. त्याचबरोबर अतिशीत आहार घेऊ नका. म्हणजे अगदी थंड झालाय, सकाळी करून गेलंय आणि मग तो दुपारी आपण खातोय. आता हे बऱ्याच वेळा तुम्ही म्हणाल की आता प्रॅक्टिकली शक्य नाहीये, बरोबर. पण एकही आहे की मग तो आहार ऍटलिस्ट ते अन्न तुम्ही ओव्हनमध्ये गरम करून घेऊ नका. कारण कुठलीही गोष्ट जेव्हा आपण 4 वेळा गरम करतो तेव्हा त्याच्यातलं कार्यकारी तत्व हे कमी होत जातं. मग आयदर तो तुम्ही गॅसवर व्यवस्थित थोड्या प्रमाणात गरम करा, आणि खरं सांगितलं तर त्याच्यावर अग्निसंस्कार जो सांगितला की गरम पाण्यामध्ये ठेवून मग तो गरम करून तुम्ही खाऊ शकता. तर तेवढं शक्य नसतं, पण ॲटलिस्ट तुम्ही डायरेक्टली गॅसवर तो मग थोडासा गरम करून घेऊ शकता. सो मी जे आत्ता म्हटलं तसं की अति प्रमाणातही खाऊ नका, कमी पण खाऊ नका, भूक असेल तेव्हाच खा, भूक नसेल तेव्हा खाऊ नका, अतिशय गडबडीत खाऊ नका, आणि अति सावकणं खूप महत्त्वाचं आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की तुमच्या आहाराच्या वेळा ह्या फिक्स ठेवा, बरोबर आहे. पण कसं होतं ना की तेव्हा तुम्ही स्वतःला विचारा की मला आता भूक लागली आहे का.
बऱ्याच वेळा आता मगाशी आपण जसं म्हटलं की शरीर आणि मन या दोन्ही गोष्टी एकमेकांशी रिलेटेड आहेत, तसं अग्नी आणि मन ह्याही गोष्टी रिलेटेड आहेत. जेव्हा तुम्ही बघता की एखाद्यास खूप तडकून भूक लागलेली असते, तेव्हा काय असतं ना, तुमचा जाठर अग्नी खूप प्रदीप्त असतो. पण अचानक असं होतं की एखादी काहीतरी वाईट बातमी कळते आणि तुमचं अचानक भूक म्हणजे नाही, मला भूकच नाही आता, आणि ती भूक मरते. सो इथे तुमचा जाठर अग्नी एकदम सप्रेस होतो. मग अशा वेळेस तुम्ही जर भरपूर खाल्लं तर ते पचणार नाही. सो प्रत्येक वेळेस स्वतःला विचारा की माझं आधीचं जे काही खाल्लेलं आहे ते पचलंय का, मला भूक लागली आहे का आत्ता खरंच, का मी वेळ झालाय म्हणून खातोय. ही गोष्ट खूप महत्वाची आहे. म्हणजे अगदी साध्या गोष्टी. तुम्हाला कधी कधी जाणवत असेल की भूक नसते आपल्याला, पण अचानक येतं की निरंजन एक प्रमोशन झालं आणि आपलं एवढं एकदम, किंवा आपले व्ह्यू एकदम वाढलेत, अशी सडकून आण बरं काहीतरी गोड खायला लावूया, आपण असं म्हणतो, राईट. सो अशा वेळेस एकदम जाठर अग्नी प्रदीप्त होतो. इथे मगाशी जो आपण म्हटलं ना की शरीर आणि म्हणजे अग्नीचा आणि मनाचा विचार जे संबंध असतो, सो ह्या गोष्टी खूप म्हणजे विचार करून करणं खूप गरजेचं आहे की जेव्हा मला भूक असेल तेव्हा मी खाल्लंच पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे इथे आपण जर स्टेप बाय स्टेप गेलो आपण इथे, तर आता सध्या मी पाहते ना की जाठर अग्नी मंद होणं आणि आम तयार होणं, म्हणजे मी म्हणतो तो अपचित आहार रस की जो पडून आहे पोटामध्ये. आमाची मी तुम्हाला जर जनरल लोकांना जर आपण इंट्रो करून द्यायचा असेल ना, आम कसा असतो, आपलं दूध असतं किंवा चहा असतो, त्याच्यात बिस्किट बुडवतो आपण आणि ते पडतं खाली, आणि मग जेव्हा तो चहा संपतो तेव्हा खाली कसं गाळ असतो, तो अगदी घट्ट बसलेला असतो. हा सगळा अपचित गाळ पोटामध्ये बसलेला आहे. मग तो जोपर्यंत तो पचत नाहीये तोपर्यंत पुढचं अन्न न टाकणं हे खूप महत्वाचं आहे. आता इथे आपण स्टेप बाय स्टेप जर गेलो तर अग्निविचार किंवा पचन आपलं कसं चांगलं करता येईल आपल्याला, किंवा आपण जर त्या दृष्टीने जर आपले काही गोष्टी बदलल्या तर त्या कशा पद्धतीने आपल्याला फायदे होऊ शकतात. तर सकाळपासून आपण विचार करू की पाणी शेवटी हा एक आहार आहे, बरोबर. सो बऱ्याच लोकांना सकाळी उठल्यानंतर लोटाभर पाणी प्यायची सवय असते, अगदी भरपूर 2 ग्लास वगैरे पाणी पितात, आणि मग त्याही उपर असं सांगतात की आम्ही गरम पाणी पितोय. ते अतिशय चांगलं आहे, हाही एक आहारच आहे तुमचा. पण साधं उदाहरण आहे की जर एखादी शेकोटी असेल आणि त्याच्यावर मी 1 तांब्यावर गरम पाणी ओतलं तर ती शेकोटी प्रदीप्त होणार आहे का? नाही होणार, ती विझणार आहे. तसं रात्री जर तुम्ही छानपैकी जेवून झोपला असाल आणि सकाळी तुमचा जर जाठर अग्नी व्यवस्थित प्रदीप्त झालेला आहे की जो दिवसभर तुम्हाला थोड्या थोड्या वेळाने तुम्ही जेव्हा त्याच्यात आहुती टाकाल अन्नाची, तेव्हा त्याचं पचन करून तुम्हाला आहार रस तयार करणार आहे आणि तुमच्या शरीराचं पोषण करणार आहे. सो हा जाठर अग्नी व्यवस्थित होण्यासाठी सकाळी उठल्या उठल्या मी जेव्हा असं एवढं पाणी पिते तेव्हा तो मी तिथे सकाळीच त्याला बंद करून टाकते, कमी करून टाकते. बरं. तर मग मुद्दा रोज येतो की हे पण एक आत्ता ट्रेंड आहे की दिवसभरात मिळून तुम्ही डिहायड्रेट होऊ नाही म्हणून दिवसभरात मिळून 2.5-3 लिटर पाणी हे गेलंच पाहिजे पोटात. दर 15 मिनिटांनी 1 घोट प्या, किंवा सकाळच्या वेळेत जास्ती पाणी प्या, नंतर कमी प्या. तुम्ही कसं बघता किंवा आयुर्वेद काय म्हणतो मग पाण्याच्या बाबतीतही? नाही, हां, बरोबर. तर आहाराचा मेन मी म्हटलं तसं घटक हा पाणी पण आहे, आणि तुम्ही म्हणता तसं बरोबर आहे की डिहायड्रेशन व्हायला नको, बरोबर आहे. पण मला खरंच डिहायड्रेशन होतंय का याचाही विचार करणं खूप महत्वाचं आहे. म्हणजे आता अर्वाचीन शास्त्र म्हणजे ॲलोपॅथी किंवा काही पुस्तकांमध्ये दिलेलं आहे की पर किलोला 35 ml पाणी गेलं पाहिजे, असं जनरल ढोबळमनाने सांगितलंय. मग तसं जर बघितलं तर आपण एखादा 70 किलोचा किंवा 60 किलोचा व्यक्ती जर म्हटला तर त्याच्यासाठी जे पाणी आहे ठरलेलं, मग प्रत्येक 60 किलोच्या व्यक्तीने तेवढं पाणी पिणं गरजेचंच आहे, असा एक नियम झाला, बरोबर. पण आता इथे आपण AC मध्ये बसतोय, गप्पा मारतोय, दिवसभर इथेच असणार आहे आपण, बरोबर. त्याचबरोबर एखादा व्यक्ती 60 किलोचा बाहेर उन्हामध्ये काम करतोय दिवसभर, ठीक आहे. एखादा व्यक्ती 60 किलोचा दिवसभर गाडीवर फिरतोय, त्या सगळ्यांची पाण्याची रिक्वायरमेंट एकच कशी असेल? तो जेव्हा कष्टाचं काम करतोय त्याला स्वेटिंग जास्त होणार आहे, त्याला तहान ऑब्व्हियसली जास्त लागणार आहे. त्याच्यामुळे पहिली गोष्ट म्हणजे हा नियम महत्वाचा लक्षात ठेवणं गरजेचं आहे की पाणी सुद्धा पचायला लागतं. हा खरंच खूप महत्वाचा मुद्दा आहे, पाणी पचायला लागतं. पाणी सुद्धा पचण्यासाठी आपल्या शरीराचा जाठर अग्नी वापरला जातो. म्हणजे असं नाहीये की तुम्ही पाणी पिलं म्हणजे ते लगेच युरिन मधनं गेलं,
हं. ही खूप चुकीची कन्सेप्ट आहे. ती पोटात गेल्यानंतर त्याचं पचन होतं. बऱ्याच वेळा आपल्याला असं होतं की नाही बाबा सोनोग्राफीच्या वेळेस आपण खूप पाणी पितो आणि मग हो. थोड्या वेळाने ब्लॅडर फुल होतं. पण ते पाणी न पचताच पुढे जात आहे, कारण ते खूप अतिप्रमाणात घेतलं जात आहे. सो पाणी सुद्धा पचायला लागतं. त्याच्यासाठी पचनक्रिया त्याच्यावर व्हायला म्हणजे होणं गरजेचं आहे. सो हे पाणी जेव्हा मी शरीरामध्ये टाकते की जस्ट बाबा आत्ताची गोष्ट आहे की किती लोक म्हणतात की मॅडम आम्हाला सांगितलं की भूक लागली ना तर आधी 1 ग्लासभर पाणी प्या आणि मग त्याच्यानंतर जर भूक राहिली तर मग तुम्ही जेवण करा हो. आणि मग तुम्ही बारीक व्हाल. सो इथे प्रश्न कुठे येतो माहिती आहे का, की जे आपण आत्ता म्हणतो ना मेटाबॉलिझम, इथे तुमचा पाणी पिऊन तुम्ही तुमचा अग्नी पूर्णपणे थांबवताय, कमी करताय, तो अग्नी विझवताय. बरोबर. थोड्या दिवसासाठी कदाचित तुमचं वजन कमी होईलच, पण लॉंग टर्म यूज केला तर तुमचं इथे मेटाबॉलिझम जे सूक्ष्म पचन आहे ते मात्र कायमसाठी खराब होणार, ते कायमसाठी हॅम्पर होणार. आणि हो. मग तिथे काय होतं की नाही मी काहीतरी डाएट केलं होतं पण ते कमी झालं तेवढ्या वेळापुरतं आणि मग नंतर परत वाढलं. जेव्हा आयुर्वेद काय सांगतं ना की तुम्ही करेक्शन करा, प्रत्येक गोष्टीमध्ये मुळापासून करेक्शन करा. जर ते करेक्शन व्यवस्थित झालं तर मग ती गोष्ट ती गोष्ट नेहमीसाठी तुमची करेक्ट होईल. ती नेहमीसाठी तुम्हाला नंतर परत कधी फ्युचरमध्ये तुम्हाला त्रास देणार नाही. अग्नी तुमचा जर तुम्ही नेहमीच चांगला केला, पचन जर चांगलंच ठेवलं, साधी गोष्ट आहे मला जर भूक नाही म्हणून मी नाहीच खाल्लं तर कशासाठी म्हणजे तुम्हाला तिथे आम निर्माण होणारच नाही आणि रोग कसे निर्माण होतील. हा सगळ्यात एक बेसिक नियम तुम्ही सांगता की भूक असेल तर खा, भूक नसेल तर खाऊ नका. पाण्याचा विषय आपण संपवूया की जेवणाच्या बाबतीत पण जसं तुम्ही म्हणलात की जेवणाच्या आधी 1 ग्लासभर पाणी प्या असा एक सल्ला आहे. तसंच दुसरा एक सल्ला आहे की जेवताना 1 घोटही पाणी प्यायचं नाही, जेवल्यानंतर पुढचा अर्धा पाऊण तास पाणी प्यायचं नाही किंवा जेवणाच्या आधी पण अर्धा पाऊण तास पाणी प्यायचं नाही. यात कितपत तथ्य आहे? बरं, इथे कसं माहिती का की आपले जे ऋषीमुनी होते ज्यांनी आयुर्वेद लिहून ठेवलंय ते खरं पाहिलं ना तर खूप हुशारही होते. त्यांनी सगळ्या म्हणजे टेस्टोमोनियल त्यांचे तयार होते आणि खरं त्यांनी आपल्याला एकदम छान असं सोपी गोष्ट नाही आहे सगळ्या गोष्टी अशी संस्कृतमध्ये छानपैकी लिहून आपल्यासमोर प्रेझेंट करणं. म्हणजे त्याला आम्ही आयुर्वेदामध्ये आप्तवचन म्हणतो की त्यांनी आपल्याला हे सगळं इतकं डिटेल लिहून दिलं. तर पाण्याचे त्यांनी खूप सुंदर नियम लिहून दिले की जेव्हा त्याच्यात एक म्हणजे श्लोक आहे त्याच्यात त्यांनी दिलं की जेव्हा जेव्हा तुम्हाला अपचन होतं ना तेव्हा तुम्ही उष्ण जल प्या, गरम पाणी प्या. जर तुम्हाला जेवणाच्या आधी पाणी प्यायचं असेल तर त्याच्यामुळे तुमचा जाठराग्नी मंद होतो, त्यामुळे जेवणाच्या आधी पाणी पिऊ नका. जेवणानंतर जर तुम्ही पाणी पिलं तर त्याचं विषप्रद होतं लगेच. आता विषप्रद होतं म्हणजे पॉयझन होतं का नाही, तर टॉक्झिन्स तयार होतात. आता इथे मगाशीचं मी उदाहरण देते की मी खाल्लंय सगळं छान, आता पचन प्रक्रिया सुरू झाली आहे बरोबर. ते जे कंटेंट मी मिक्सरमध्ये टाकलेत त्याच्यामध्ये मी पाणी काय करते, जेव्हा मला ते ग्राइंड करायचं असतं तेव्हा मी काय करते, हळूहळू हळूहळू थोडं थोडं पाणी टाकते. तेच जर मी आधीच ते सगळं मटेरियल टाकलं आणि त्याच्यामध्ये 2 ग्लास पाणी टाकून दिले तर ते होईल का ग्राइंड? नाही होणार व्यवस्थित. त्याच्यामुळे आधी पाणी पिणं हे सुद्धा चुकीचं आहे. जेवणानंतर लगेच पाणी पिणं हे तर अगदी विषवद आहे सांगितलं आहे की त्याच्यामुळे टॉक्झिन्स निर्माण होतात, चयापचय क्रिया व्यवस्थित होत नाही. पण जेवताना एक फुलपात्रभर थोडं 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 मध्ये पाणी पिलं तर ते तुमच्या पचनासाठी अमृतासारखं काम करतं. अशा पद्धतीचे नियम सांगितले. अच्छा. आणि दुसरी गोष्ट, जेव्हा तुमचं पचन छान होतं, सगळं व्यवस्थित झालंय, आता आपण काय करतो ना जेव्हा किचनमध्ये सगळं काम झालंय, सगळं झाल्यानंतर शेवटी मग थोडंसं पाणी शिंपडून गॅस ओटा छानपैकी साफ करतो. तशा पद्धतीने जेव्हा तुमचं सगळं पचन 2.5 तासाने झालंय आणि प्रोव्हायडेडमध्ये तुम्ही काही खाल्लेले नाही आहात तर त्याच्यात तुम्हाला 2.5 तासाने आपोआपच नॅचरली तहान लागते आणि तेव्हा मग तुम्ही 1 ग्लास पाणी पिऊन सगळं व्यवस्थित सगळा चिकटा साफ करून अगदी छान पद्धतीने ते पचनही होतं आणि नंतर मग तुमचं मलमूत्र विसर्जनही व्यवस्थित छान होतं. सो असे नियम याच्यामध्ये सांगितलेले आहेत.